6वी गणित वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी सौ विद्या समीर खडके, दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची विश्वास लक्ष्मण कुलकर्णी प्राथमिक शाळा नवी पेठ अहमदनगर या ठिकाणी उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आज आपण चौथं प्रकरण अपूर्णांकावरील क्रिया हा भाग अभ्यासणार आहोत। चला तर मग मुलांनो, आता या फळ्यावरील आकृत्यांचं निरीक्षण करा। बघा बरं काय दिसतंय। ही पहिली आकृती पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की हा आयताकार असा आकृतीचा भाग आहे आणि ह्या एका आयताचे किती भाग केलेले आहेत? 1 2 3 4 5। मग ह्या 5 भागांपैकी किती भाग रेखांकित केलेले आहेत? तर 3 भाग रेखांकित केलेले आहेत, है ना? 1 2 3। म्हणजे त्याच्यातून मग याचं लेखन अपूर्णांक रूपात आपण कसं लिहिणार? तर 3 भाग घेतलेले आहेत किंवा 3 भाग रेखांकित केलेले आहेत। किती भागापैकी? 5 भागांपैकी। म्हणून जेवढे भाग केलेले आहेत ती संख्या छेदस्थानी लिहायची आणि 5 भागापैकी 3 भाग घेतलेत किंवा रेखांकित केले म्हणून त्यातून मिळालेला अपूर्णांक कोणता? 3/5। 3/5 असंही त्याचं वाचन केलं तरी चालतं किंवा 3/5 असंही त्या अपूर्णांकाचं वाचन करतात। आता ह्या दुसऱ्या आकृतीकडे पहा। या आकृतीचं निरीक्षण केल्यावर काय लक्षात येतं की या ठिकाणी 2 चौरस आपल्याला दिसतात आणि त्या चौरसामध्ये प्रत्येक दोन्ही चौरसाचे 4-4 भाग केलेले दिसतात। मग या आकृतीमध्ये 4 भाग केलेले आहेत आणि 4ही रंगवलेले आहेत। म्हणजे त्या ठिकाणी या आकृतीचं अपूर्णांकामध्ये लेखन कसं होणार? 4/4। त्यानंतर ह्या भागाकडे जर पाहिलं तर याच्यामध्ये 4 भाग आहेत आणि 4 भागापैकी किती रेखांकित केलेला आहे? 1 भाग रेखांकित केलेला आहे, म्हणजे 1/4 असा त्याच्यापासून अपूर्णांक मिळणार आहे। मग आता ह्या संपूर्ण आकृतीचं आणखी वेगळ्या पद्धतीनं अपूर्णांकात लेखन आपल्याला कसं करायचं आहे? तर पहा, ह्या 4/4 मध्ये जर हा 1/4 मिळवला तर आपल्याला काय उत्तर मिळणार आहे? छेद सारखा आहे म्हणून लसावी 4 आणि अंशांची फक्त बेरीज करायची। 4 आणि 5 म्हणजे ही अपूर्णांकांची बेरीज आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलोच आहोत। 4/4 मध्ये जर 1/4 मिळवले तर उत्तर किती आलं आपल्याला? 5/4 असा हा नवीन अपूर्णांक मिळालेला आहे। म्हणजे ह्या आकृतीचा किती भाग रेखांकित केलेला आहे? 5/4 असा भाग रेखांकित केलेला आहे आणि ह्या आकृतीचा किती भाग रेखांकित केलेला आहे? 3/5 अशा पद्धतीनं आपण निरीक्षण करून रेखांकित भाग त्याचा अपूर्णांकामध्ये आपण लेखन किंवा वाचन करायचं असतं। आता ह्या दोन्ही अपूर्णांकांकडे जर पाहिलं तर याचा छेद मोठा आहे म्हणून ह्या अपूर्णांकाचा जो प्रकार आहे तो आहे छेदाधिक अपूर्णांक। आणि ह्या अपूर्णांकाकडे जर पाहिलं तर याच्यामध्ये काय दिसतं? छेदापेक्षा 5 4पेक्षा 5 हे मोठे आहे म्हणजे त्याचा अंश मोठा आहे म्हणून या अपूर्णांकाला काय नाव द्यायचं आहे? अंशाधिक अपूर्णांक। मग आता या आकृतीकडे जर पाहिलं तर याच्यातून आपल्याला काय दिसतं की हा पूर्णच्या पूर्ण भाग रंगवलेला आहे, है ना? 4/4 याचं जर आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये किंवा अतिसंक्षिप्त रूपामध्ये जर रूपांतर केलं तर 4 ने 4 ला भागलं म्हणजे उत्तर किती मिळतं आपल्याला? 1 मिळतं। 4/4 म्हणजेच काय? 1 आणि हा जो भाग आहे तो 1/4 म्हणजे याच्यापासून आणखी दुसरा एक अपूर्णांक आपल्याला कोणता मिळतो? 1 पूर्ण अधिक 1/4 म्हणजे त्याचं लेखन आणखी वेगळ्या पद्धतीने आधीचं चिन्ह न मांडता 1 पूर्णांक 1/4 अशा पद्धतीनं या संख्यांचं लेखन करतात। म्हणजेच आता 5/4 याचं रूपांतर आपल्याला 1 पूर्णांक 1/4 या रूपामध्ये मिळालेला आहे। म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे? हा जो अंशाधिक अपूर्णांक आहे या अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांक आणि अपूर्णांक अशा अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे। म्हणून हा जो नवीन अपूर्णांक मिळालेला आहे त्याला काय नाव द्यायचं आहे? पूर्णांकयुक्त अपूर्णांक। या अपूर्णांकाला काय म्हणायचं? पूर्णांकयुक्त अपूर्णांक। आता हा अपूर्णांक आपण आकृतीवरून सांगू शकलो की 1 पूर्ण आहे आणि ही जी दुसरी आकृती आहे याच्यामध्ये आपल्याला 4 भागापैकी 1 भाग रंगवलेला आहे म्हणून 1 पूर्णांक 1/4 असं आपण सांगू शकतो किंवा 5 रंगवलेले आहेत आणि 4 भाग आहेत दोन्ही आकृत्यांचे म्हणून 5/4 अशा पद्धतीनं याचं आपण
रूपांतर किंवा त्या संख्या अपूर्णांक रूपातल्या लिहू शकलेलो आहोत। परंतु आता काही वेळेस आपल्याला अशा अंशाधिक अपूर्णांक दिले, समजा 5/4 हाच अंशाधिक अपूर्णांक दिलेला आहे, मग त्याचं उत्तर आकृती न पाहता जर काढायचं असेल तर आपण कोणत्या क्रियेने करू शकतो, म्हणजे या अंशाधिक अपूर्णांकाचं आपल्याला आता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे। म्हणजे काय करायचं, या छेदाने अंशाला काय करायचं आहे, भागायचं आहे। म्हणजे 5 ला 4 ने भागलं तर 4 1 4, 5 4 गेले 1 उरले। आता ही जी बाकी आहे ती या भाजकापेक्षा कशी आहे, कमी आहे, म्हणजे भागण्याची क्रिया आपली संपवायची आहे। म्हणजे याच्यामध्ये पूर्ण भाग कितीचा बसलेला आहे, 1 चा बसलेला आहे। उरलेली बाकी जी आहे ती अंशस्थानी मांडायची आणि छेद तसाची तसा। म्हणजेच अंशाधिक अपूर्णांकाचं छेदाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं, म्हणजे काय करायचं, तर अंशाला छेदाने भागायचं आणि भागाकार केल्यानंतर जो भागाकार येईल तो त्या संख्येचा पूर्णांक असतो आणि उरलेली बाकी अंशस्थानी लिहायची आणि छेद जसाची तसा लिहायचा, म्हणजेच तो छेदस्थानी आपण लिहायचा आहे। आणि अशा पद्धतीनं अंशाधिक अपूर्णांकाचं आपण छेदाधिक अपूर्णांकामध्ये, अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो। यावर आपण आणखी काही उदाहरणं पाहू। पहा, अंशाधिक अपूर्णांक आहे आणि त्याचं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे। उदाहरणार्थ मी उदाहरण घेतलं 17/5। आता अंश मोठा आहे म्हणजे अंशाधिक आहे, मग याचं रूपांतर करण्यासाठी मी प्रत्येक वेळी भागाकाराची क्रिया मांडायची गरज आहे का, नाही। मग हे काम आपण तोंडी करणार आहोत, म्हणजे 5 चा पाडा आपल्याला येतो, मग 5 ने 17 ला भागायचं। 5 चा पाडा जर म्हटला तर 5 त्रिक 15, म्हणजे 3 ही संख्या पूर्णांकात मिळणार आहे, 3 चा भाग पूर्ण बसणार आहे, 5 त्रिक 15 आणि मग 17 15 काय करायचे, वजा करायचे। 17 15 गेल्यावर उरलेली बाकी अंशस्थानी मांडायची 2 आणि छेद जो होता तो जसाची तसा। म्हणजे 17/5 चा अंशाधिक मध्ये रूपांतर कसं, 17/5 या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकात कसं मिळालेलं आहे आपल्याला, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात 3.2/5। किंवा अजून एक उदाहरण घेऊ आपण 29/11। आता याच्यामध्ये 11चा पाडा आपल्याला येतोय, आपण तोंडीच काम करणार आहोत। 11 ने 29 ला भागायचं आहे, 11 दुने 22, 2 चा भाग बसलाय म्हणून 2 हा पूर्णांक लिहायचा आणि 29 मधून 22 वजा करायचे, बाकी उरली 7 आणि छेद जसाची तसा। म्हणजे 29/11 याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं मिळालं, 2.711। अशा पद्धतीनं हे जे 2 आहेत, हे 2 म्हणजेच काय, तर ते अधिक ने असतात, ते चिन्ह लिहिलं नाही तरी चालतं। 2.711 किंवा 3.2/5 असं अशा पद्धतीनं या पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्यांचं वाचन करायचं असतं। आता आपल्याला याच्या अपोजिट क्रिया करायची आहे, म्हणजेच काय करायचं आहे, जसं आपण अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकात रूपांतर केलं तसंच आता आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक जे दिलेले आहेत, उदाहरणार्थ मी दुसरं उदाहरण घेतलं, पहा 7.4/5 असं उदाहरण घेतलेलं आहे। आता हा काय आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे। या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं तुम्हाला कशात रूपांतर करायचं आहे, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे। मग हे रूपांतर करण्याची क्रिया काय लक्षात ठेवायची, पूर्ण संख्या जो आहे तो पूर्ण अंक 7 घ्यायचा आणि जो छेद आहे हा छेद यांचा काय करायचा, गुणाकार करायचा। पूर्ण संख्या आणि छेद यांचा करायचा गुणाकार आणि त्यात अंश मिळवायचा आणि छेद जसेच्या तसे, म्हणजे छेद जो आहे तो जसाच तसा लिहायचा। बाबा 7/5 आधी गुणाकाराची क्रिया आहे किंवा गुणाकार आणि बेरीज याच्यामध्ये आपण कंचे भागुबेवचा वापर करायचा आहे, म्हणजेच आधी गुणाकार नंतर बेरीज। म्हणून 7/5 आणि 35 मध्ये 4 मिळवले 39 आणि छेद जो आहे तो जसाची तसा लिहायचा। म्हणजे 7.4/5 याचं रूपांतर जर अंशाधिक मध्ये केलं तर उत्तर काय मिळते आपल्याला, 39/5। मग याच्यासाठी नियम काय लक्षात ठेवायचा, पूर्ण संख्या आणि छेद यांचा करायचा गुणाकार, त्यात अंश मिळवायचा, छेद जसाची तसा। अशा ह्या नियमाने आपण आता प्रत्यक्ष पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज अभ्यासणार आहोत। पहा बेरीज, प्रथम आपण बेरजेचं उदाहरण स्पष्ट करून पाहू। याच्यामध्ये मी पहिलं उदाहरण घेतलं 5.2/3 अधिक 2.1/4 अशा पद्धतीचं उदाहरण घेतलेलं आहे। मग आता ही बेरीज आपल्याला करायची आहे। मग बेरीज करण्यासाठी या ठिकाणी आपण काय करणार आहोत, यामध्ये दोन्ही मध्ये पूर्णांक आहेत आणि अपूर्णांक आहेत। मग पूर्णांक काय करू आपण, वेगळे घेऊ, 5 अधिक 2, 5 आणि 2 हे वेगळ्या कंसात घेतले आणि जे अपूर्णांक आहेत ते काय करायचे आहेत, वेगळ्या कंसामध्ये घ्यायचे आहेत। 2/3 अधिक 1/4
4. आता ही बेरीज करू. आधी पूर्णांकांची बेरीज केली 5 आणि 2 7. अधिक आता अपूर्णांकांची बेरीज करताना आपण नियम पाहिलेला आहे की त्यांचे छेद जर समान असेल तर लसावी आपण तोच मांडत असतो. परंतु आता या उदाहरणाकडे जर पाहिलं तर छेद कसे दिसतात या ठिकाणी आपल्याला भिन्न दिसतात. छेद जर भिन्न असेल तर काय करायचं, तिरकस गुणाकाराच्या क्रियेनं आपण त्यांचा छेद समान करून घ्यायचा. म्हणजे पहिला जो अपूर्णांक आहे 2/3 त्याला काय करायचं, दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं. अधिक दुसरा जो अपूर्णांक आहे 1/4 त्याला काय करायचं आहे, पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं. अशा पद्धतीने ही मांडणी करून घ्यायची. आता यानंतर पुढे काय करणार आहोत आपण, पहा 7 अधिक हा जो गुणिले 4 आहे तो गुणाकार दोघांचाही जो आहे तो करून घेणार आहोत. 2 चौक 8 3 चौक 12 अधिक 3 एक 3 4 त्रिक 12. आता या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय की ह्या पूर्णांकामध्ये आता छेद समान झालेला आहे. मग छेद समान झाल्यानंतर काय करायचं आहे, लसावी तोच घ्यायचा आहे. 12 हा लसावी घ्यायचा, छेदस्थानी मांडायचा आणि फक्त अंशांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. आता पहा 7 अधिक अंशांची बेरीज 8 आणि 3 11/12. म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला, 7 हा अपूर्णांक मिळवला. म्हणजे 7.11/12. अशा पद्धतीनं या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज करताना पहिली पद्धत काय लक्षात ठेवायची आहे, पूर्णांक वेगळे अपूर्णांक वेगळे, पूर्णांकांची बेरीज ही मांडत जायची आणि अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान करून घेण्यासाठी तिरकस गुणाकाराच्या क्रियेनं छेद समान करून घ्यायचे आणि उत्तर काढायचं आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात उदाहरण दिलेलं होतं म्हणून त्याचं उत्तर सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्येच आपण काढायचं असतं. आता हेच उदाहरण सोडवण्याची आणखी एक दुसरी पद्धत आपण पाहू. आता आपण दुसरं उदाहरण घेऊ. पहा बेरजेचंच उदाहरण, फक्त दुसऱ्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत. उदाहरण घेतलंय मी 7.2/3 अधिक 5.3/5 अशा पद्धतीचं 3/6 म्हणू आपण या ठिकाणी. 1/6 म्हणू आपण या ठिकाणी. पहा आता ही बेरीज करायची. आता ही बेरीज करताना आपण काय करणार आहोत, मग अशी जी पद्धत वापरली ती पद्धत ती तर लक्षात ठेवायची. याचबरोबर आणखी एक दुसरी पद्धत आहे बेरीज सोडवण्याची, ती पण पद्धत आता तुम्ही लक्षात घ्या. याच्यामध्ये काय करणार, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याचा आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणार. म्हणजेच मग अशी जो नियम सांगितलेला होता, पूर्ण संख्या आणि छेद यांचा करायचा गुणाकार, त्यात अंश मिळवायचा, छेद जसाची तसा. अधिक पूर्ण संख्या आणि छेद यांचा करायचा गुणाकार, त्यात अंश मिळवायचा, छेद जसाची तसा. आता पहा गुणाकार आधी करू आणि त्याच्यात नंतरची संख्या मिळवू. 7 त्रिक 21 21 आणि 2 23 छेद 3 अधिक 5 × 30 30 आणि 1 31 छेद 6. आता या दोन्ही संख्या आपल्याला अंशाधिक मध्ये मिळालेल्या आहेत. आता या दोघांचे छेद पाहिले तर छेद कसे आहेत, भिन्न आहेत, परंतु ते कसे आहेत, एकाच पाड्यातले आहेत. म्हणजे 3च्या पाड्यात 3 आहे, 3च्या पाड्यात 6 आहे. मग एकाच पाड्यातले असेल तर या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करायची गरज नाही. मग 3च्या पाड्यात 6 आहे, मग दोघांमध्ये 6 ही संख्या मोठी आहे. मग आपण काय करायचं, दोघांचाही छेद काय करायचा, 6 येण्यासाठी या 3 ला काय करायचं, गुणायचं. म्हणजे 3 किती 6 होतात ते काढायचं. मग 3 ला कितीने गुणलं म्हणजे 6 होतील, तर 3 दुनी 6 म्हणजे 3चा छेद सुद्धा 6 करायचा आहे. मग छेदाला 2 ने गुणलं म्हणून अंशाला सुद्धा 2 ने गुणायचं. अधिक 31/6. आता हा गुणाकार करून घेऊ आपण. 23 दुने 46 छेद 3 दुने 6 अधिक 31/6. आता पहा याच्यामध्ये छेद सारखा आलाय म्हणून लसावी 6 घ्यायचा आणि अंशांची फक्त काय करायची आहे, बेरीज करायची आहे. मग बेरीज करू. एककाची बेरीज 6 आणि 1 7, दशकाची बेरीज 4 आणि 3 7 आणि हे 6/6. आता याच्यामध्ये आपल्याला हे जे उत्तर मिळालेलं आहे ते अंशाधिक अपूर्णांकात मिळालेलं आहे आणि उदाहरण आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात होतं. मग अशा पद्धतीनं जर दिलेल्या उदाहरणाचं अंशाधिक मध्ये रूपांतर केल्यानंतर पुन्हा उत्तर जे अंशाधिक मध्ये मिळतं तेच पुन्हा पूर्णांकात आपल्याला त्याचं रूपांतर करून मांडायचं असतं. मग आपण काय करणार, ह्या 6 ने 77 ला भागणार. 6 ने 77 ला भागलं तर आधी ह्या 7 ला भागू. 6 1 6, मग 1 उरला, मग 1 वर 7 ठेवले, किती झाले 17 झाले.
6चा पाडा जर म्हणला तर 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 17 पेक्षा 18 मोठे होतात म्हणून 6 2 12. मग काय होणार आहे 12 म्हणजे 2चा भाग बसलाय आणि मग 17 12 वजा केले म्हणजे किती उरली बाकी 5 आणि छेद 6. म्हणजे त्याचं जर रूपांतर केलं तर 77/6 याचा अपूर्णांक युक्त अपूर्णांकात काय अपूर्णांकात रूपांतर कसं मिळालं 12.5/6. पुन्हा आपण त्याचं उत्तर बरोबर आलं का नाही ते खात्री करण्यासाठी पुन्हा तोंडी मनातल्या मनात या ठिकाणी क्रिया करू शकतो. पहा 12 × 72 म्हणजे या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आणि 72 मध्ये हे 5 मिळवायचे. 72 आणि 5 77 आणि छेद जसाची तसा. तर अशा पद्धतीनं बेरीज ही दोन पद्धतीने आपण करायची असते. मग दोन्ही पद्धती या ठिकाणी वापरायची गरज आहे का नाही तर तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल ज्या पद्धतीनं सोपं वाटेल त्या सोप्या पद्धतीचा तुम्ही वापर करा आणि बेरजेची उदाहरणं सोप्या पद्धतीचा वापर करून सोडवण्याचा प्रयत्न करा. मग जशी आपण आता बेरीज अभ्यासलेली आहे तसंच आता आपण वजाबाकीची सुद्धा उदाहरणं अभ्यासणार आहोत. मग पहा याच्यामध्ये मी एक उदाहरण घेतलं. उदाहरणार्थ पहा 10.3/4 वजा 3.1/2 अशा पद्धतीचं उदाहरण घेतलेलं आहे. आणि आता ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. मग ही वजाबाकी करताना आपली जी पहिली पद्धत आपण बेरीज करताना पाहिलेली होती त्या पद्धतीचाच वापर करू. याच्यामध्ये जे पूर्णांक आहेत ते एका कंसामध्ये घेऊ आणि आता पहा हे पूर्णांक वेगळे घेतले. मग पूर्णांक आणि अपूर्णांक या दोघांची काय असते बेरीज असते. म्हणजे या दोघांच्या मधलं जे चिन्ह असतं ते कोणतं असतं बेरजेचं असतं. म्हणून पूर्णांक वेगळे काढल्यानंतर बेरजेचं चिन्ह द्यायचं आणि आता दुसऱ्या कंसामध्ये अपूर्णांकांची वजाबाकी मांडायची. म्हणजे 3/4 वजा 1/2 अशा पद्धतीने या संख्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. पूर्णांक वेगळे अपूर्णांक वेगळे. आता 10तून 3 वजा केले 7 अधिक आता इथं दोघांचाही छेद पहा तो भिन्न आहे परंतु छेदाचं जर निरीक्षण केलं तर 2च्या पाड्यात दोन्ही संख्या आहे. 2च्या पाड्यात 2 आहे 2च्या पाड्यात 4 आहे. मग एकाच पाड्यातली संख्या असेल तर मोठी संख्या त्यांचा लसावी आपण ठेवायचा आहे. मग तो येण्यासाठी या 2चा छेद सुद्धा काय करायचा आहे 4 करायचा आहे. मग ही पहिली संख्या आपण आता जशीच्या तशी ठेवणार कारण 4 हा छेद आपल्याला ठेवायचा आहे आणि दुसरा जो अपूर्णांक आहे 1/2 याचा छेद 4 करण्यासाठी बे किती 4 बे दुने 4 बे किती 4 बे दुने 4 म्हणजे 2 ला 2 ने गुणलं म्हणजे 4 होणार आहे. मग छेदाला 2 ने गुणलं म्हणून अंशाला सुद्धा 2 ने गुणायचं आहे. मग 7 अधिक 3/4 वजा बे 1 बे 2 दुने 4 अशा पद्धतीने दोघांचाही छेद कसा झालेला आहे आता समान झालेला आहे. मग पुढची स्टेप करायची आहे 7 अधिक छेद समान आहे म्हणून लसावी 4 मांडायचा आणि अंशांची फक्त काय करायची वजाबाकी करायची. 7 अधिक 3तून 2 गेले 1/4 म्हणजे उत्तर काय मिळालं हा पूर्णांक आणि हा पूर्णांक. आता त्यांची बेरीज केल्यानंतर उत्तर 7.1/4 अशा पद्धतीनं आपल्याला वजाबाकीचं उत्तर जे दिलेलं उदाहरण होतं त्याचं उत्तर 7.1/4 अशा रूपामध्ये मिळालेलं आहे. हेच उदाहरण आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करून सुद्धा काढू शकतो. तर अशा ह्या उदाहरणांचा सराव तुम्ही पुस्तकामध्ये दिलेली जी सराव उदाहरणं आहेत त्यांचा सराव करा आणि आपण ज्या रीती शिकलेला आहोत त्या पद्धतींचा योग्य पद्धतीने वापर करायचा आहे. यानंतर आता हे जे अपूर्णांक आहेत या अपूर्णांकामध्ये आपल्याला पहा जसे आपण मागील भागामध्ये पूर्णांक संख्या संख्यारेषेवर दाखवलेले आहेत मग तसेच आता अपूर्णांक सुद्धा आपल्याला संख्यारेषेवर दाखवायचे आहेत. उदाहरणार्थ पहा मी उदाहरण घेतले 1/5 7/5 3/5 13/5 हे काय आहेत अपूर्णांक आहेत आणि हे अपूर्णांक काय करायचे आहेत मला संख्या रेषेवर दाखवायचे आहेत. मग संख्या रेषेवर दाखवताना काय करायचं आहे की संख्या रेषेवर जसे आपण पूर्णांक संख्या दाखवतो तसेच हे अपूर्णांक सुद्धा आपल्याला दाखवता येतात आणि ते कशा पद्धतीने दाखवायचे आहेत ते आता नीट निरीक्षण करा. पहा संख्या रेषा म्हटलं की त्याच्यावर आरंभ बिंदू आपण शून्याने दाखवत असतो आणि शून्याच्या उजव्या बाजूला सगळ्या धन संख्या दाखवत असतो आणि शून्याच्या डाव्या बाजूला सगळ्या ऋण संख्या दाखवत असतो. परंतु या अपूर्णांकांकडे जर पाहिलं तर हे सगळे अपूर्णांक आपल्याला कसे दिसतात
तर याला कोणतंच चिन्ह नाही. मग कोणतंच चिन्ह नाही म्हणजे हे सगळे अपूर्णांक कसे आहेत, धन अपूर्णांक आहेत. म्हणजेच मग शून्याच्या मागे किंवा डाव्या बाजूला ऋण संख्या नाही आहेत म्हणून त्या दाखवल्या नाही तरी चालेल. मग आपण काय करणार आहोत, आरंभ बिंदू 0 घेणार आहोत. मग शून्यापासून एक एकक अंतर म्हणजे तिथं 1 येणार आहे. एकानंतर पुन्हा एक एकक अंतर 2, दोनानंतर पुन्हा एक एकक अंतर 3, तीनानंतर पुन्हा एक एकक अंतर 4. म्हणजे जशा संख्या आपण एक एकक अंतर येईल अशा दाखवायच्या आहेत. तर आपल्याला या संख्या रेषेवर काय करायचं आहे, 1/5, 7/5, 3/5, 13/5 हे अपूर्णांक दाखवायचे आहे. मग ते दाखवण्यासाठी संख्या रेषा आपण आखलेली आहे आणि त्या संख्या रेषेवर काय केलेलं आहे, एक एकक अंतराचे बिंदू घेतलेले आहेत किंवा अंक दाखवलेले आहेत. 0 ते 1 म्हणजे 1 एकक अंतर, 0 ते 2 म्हणजे 2 एकक, 3 एकक, 4 एकक असे हे पूर्णांक त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता आपल्याला या अपूर्णांकांचं नीट निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर काय लक्षात येतं की प्रत्येक अपूर्णांकाचा छेद हा 5 आहे. म्हणजेच या संख्या रेषेवर छेद 5 असलेल्या संख्या आपल्याला दाखवायच्या आहेत. मग त्या दाखवण्यासाठी छेद 5 आहे म्हणजे प्रत्येक एका एककाचे 5 समान भाग करायचे. जर 3 असेल छेद तर एका एककाचे 3 समान भाग करायचे. मग आता या ठिकाणी आपल्याला 5 हा छेद दिलेला आहे. मग ह्या एककाचे आपण 5 भाग करणार आहोत. म्हणजेच काय करणार आहोत, या ठिकाणी इथून इथपर्यंत एक भाग, इथून इथपर्यंत दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग आणि हा 5वा. म्हणजेच एका एककाचे 5 भाग होण्यासाठी 0 ते 1 मध्ये आपण किती बिंदू दाखवले, 1 2 3 4 4 बिंदू दाखवले. म्हणजेच एका एककाचे 5 भाग तयार होतात. मग या पद्धतीने आपण इथं सुद्धा किती बिंदू घ्यायचे आहे, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 अशा पद्धतीनं आता ह्या प्रत्येक एका एककाचे मी 5 भाग केले आणि ते 5 भाग करण्यासाठी प्रत्येक 2 अंकांमध्ये 4 बिंदू घेतले. म्हणजेच एका एककाचे 5 भाग तयार झालेले आपल्याला दिसतात. आता आपल्याला प्रत्यक्ष ह्या संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. मग आपण काय करणार आहोत, पहिली संख्या कोणती आहे, 1/5. मग शून्यानंतर पहिला बिंदू म्हणजेच 1 असतो म्हणून हा शून्यानंतरचा जो पहिला बिंदू आहे तो बिंदू कोणती संख्या त्या ठिकाणी दिसणार आहे, 1/5. म्हणजेच ह्या 5 भागापैकी 1 म्हणजे 1/5 अशा पद्धतीने या बिंदूला आपण नाव सुद्धा देऊ शकतो. मग हा बिंदू ए आहे. मग ए हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो, ए हा बिंदू 1/5 हा अपूर्णांक दर्शवतो. मग त्या पद्धतीने आता नंतर कोणता बिंदू दिलाय आपल्याला, कोणती संख्या दिली आहे, कोणता अपूर्णांक दिलाय, 7/5 हा अपूर्णांक दिलाय. मग काय करायचं आहे, शून्यापासून पुढे मोजत जायचं. 7/5 म्हणजे हा 1/5, हा 2/5, हा 3/5, हा 4/5, हा 6/5 आणि हा जो बिंदू आहे तो कोणती संख्या दर्शवणार आहे, 7/5. मग या बिंदूला आपण नाव देऊ शकतो, कोणतं पण नाव द्या, एम हा बिंदू 7/5 ही संख्या दर्शवतो. त्याच्यानंतर पुढची जी संख्या आहे ती आहे 3/5. आता 3/5 संख्या दाखवण्यासाठी पुन्हा शून्यापासून जाऊ आपण. पहिली संख्या 1/5, 2/5 आणि ही जी संख्या असणार आहे किंवा हा जो बिंदू आहे त्याला आपण समजा नाव दिलं आपण बी. मग बी हा बिंदू 3/5 ही संख्या दर्शवतो. त्याच्यानंतर आता आपल्याला 13/5 ही संख्या दाखवायची आहे. मग ती दाखवण्यासाठी आपण ते बिंदू मोजत जायचे. पहा, 1/5, 2/5, 3/5, 4/5, 5/5, 6/5, 7/5. आपल्याला मगाशी 7/5 होती ना. पहा आता इथे 1 आला. 1 म्हणजे काय, हा 5/5, त्याच्यानंतर हा 6/5 आणि हा बिंदू जो आहे तो 7/5 आहे. एम बिंदू हा 7/5 आहे. 8/5, 9/5, 10/5, 11/5, 12/5, 13/5. म्हणजे हा जो बिंदू आहे, जो 13वा बिंदू आहे, तो 13वा बिंदू म्हणजे 13/5 आणि त्याला नाव देऊ आपण एस. एस हा बिंदू 13/5 ही संख्या दर्शवतो. किंवा काही वेळेस आपल्याला असंही विचारतात 3.4/5. आता ही संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पूर्णांक आणि अपूर्णांक दिलेला आहे. मग 3 पूर्णांक, मग 3 म्हणजेच काय, तर आपण हे अंक लिहिलेलेच आहेत.
एक एककांतर, 2 एककांतर, 3 एककांतर. मग हे 3 पूर्ण झाले आणि 3 पूर्णच्या पुढे अपूर्णांक कोणता दाखवायचा? 4/5. म्हणजे 1 2 3 4. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या दिसते? 3.4/5. मग याला समजा मी नाव दिलं डी. अशा पद्धतीनं डी हा बिंदू 3.4/5 ही संख्या दर्शवतो. किंवा ही संख्या पूर्णांकित अपूर्णांकात आहे, त्याचं अंशाधिक मध्ये जर रूपांतर केलं तर काय संख्या मिळणार आहे? 3×15 15×4 19 19/5. म्हणजे ही संख्या म्हणजे त्याचं दुसरं रूपांतर 19/5 असे आपण त्याला म्हणू शकतो. मग पहा ही संख्या बरोबर 19व्या बिंदूवर आलेली का काय ते आपण पाहू. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. म्हणजे डी हा बिंदू 19/5 किंवा 3.4/5 असा अपूर्णांक या ठिकाणी दर्शवतो. किंवा या ठिकाणी आपल्याला हा 13/5 हा अपूर्णांक मिळालेला आहे. मग 13/5 हा अपूर्णांक कसा होता? अंशाधिक होता. मग तो अंशाधिकचं रूपांतर समजा आपण असं केलं असतं, 5 ने जर 13 ला भागलं असतं तर 5 दुने 10 म्हणजे 2 हा भागाकार पूर्णांक मिळालेला असता आणि मग 13 तून 10 वजा केले 3 2.3/5 असं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात त्याचं रूपांतर मिळणार आहे. म्हणजेच पहा 2 पूर्ण झाले का आणि 2 पूर्णांकामध्ये पुढे तिसरं घर, पहिलं दुसरं तिसरं 3/5 म्हणजे 13/5 हा पूर्णांक 2.3/5 अशा संख्येने सुद्धा आपण दाखवू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं कोणतीही संख्या असो, कोणताही अपूर्णांक असो, तो दिलेला प्रत्येक अपूर्णांक हा संख्या रेषेवर आपल्याला दाखवता येतो. फक्त याच्यातून काय नियम लक्षात घ्यायचा आहे? दिलेल्या अपूर्णांकाचे छेद पाहिजे. छेदानुसार प्रत्येक एककाचे समान भाग करायचे आणि म्हणजे त्या छेदा इतके भाग करायचे, समान भाग करून मग त्या प्रत्येक एककावर आपण जेवढी संख्या दाखवायची आहे ते बिंदू मोजून ती संख्या त्या ठिकाणी दर्शवू शकतो. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या या भागामध्ये काय काय अभ्यासलं आहे? तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणे, अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करणे, त्याच्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांक यांची जी बेरीज किंवा वजाबाकी आहे ती बेरीज वजाबाकी करण्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धतीनं त्या उदाहरणं सोडवण्याच्या पद्धती किंवा रीत आपण समजून घेतलेले आहेत. आणि तसंच जे अपूर्णांक आहेत ते संख्या रेषेवर कशा पद्धतीने दाखवायचं हे या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या पाठ्यपुस्तकाखाली जे सराव संच दिलेले आहेत ते आपण सोडवायचे आहेत. या उदाहरणांचा सराव करायचा आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.